नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनून तयार होणारी वालाच्या शेंगांची सुकी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत। वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे भरून मी तेल आधी गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी घातलं। त्यानंतर अगदी चुटकीभर मी इथे हिंग घातलेला आहे। ही छान फोडणी तयार झालेली आहे। आता याचबरोबर यामध्ये आपल्याला आलं लसूण घालायचं आहे। तर 6-7 लसूण पाकळ्या आणि थोडं आलं मी व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे। तुम्हाला जर फक्त लसूण घालायचं असेल तर बारीक चिरून घेतलेला लसूण तुम्ही घालू शकता। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे। टोमॅटोमुळे या भाजीला खूप छान चव येते। आणि आता हा टोमॅटो साधारण 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला तेलावर छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर चमच्याच्या साहाय्याने मी असा दाबून घेते आहे म्हणजे टोमॅटो व्यवस्थित मऊ होईल। टोमॅटोमुळे या भाजीला खूप छान चव येते। एक वेळा तुम्ही टोमॅटो नक्की वापरून बघा या भाजीमध्ये। त्यानंतर यामध्ये तिखट घालायचं आहे। तर 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घातलं। तिखट तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा भरून धणे पावडर घातली, पाव चमचा हळद घातली। त्यानंतर कुठलाही साठवणीतला गरम मसाला घालायचा, पाव चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आपल्या चवीनुसार। सर्व मसाले इथे घालून झालेले आहे आणि आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित साधारण अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची म्हणजे हा मसाला जळायला नको। आणि आता सर्व साहित्य घालून झाल्यानंतर यामध्ये आपण वालाच्या शेंगा घालणार आहोत। तर इथे मी पाव किलो वालाच्या शेंगा व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहे। शेंगा निवडल्यानंतर एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मग मी त्या शेंगा इथे घातलेल्या आहे। शेंगा धुतल्यानंतर जे काही थोडं पाणी या शेंगांमध्ये असेल तेवढंच पाणी फक्त या भाजीमध्ये गेलेलं आहे। वरून आपल्याला इथे पाणी घालायचं नाही। पूर्ण भाजी आपण वाफेवरच होऊ देणार आहोत। एक वेळा व्यवस्थित शेंगा परतून घेतल्यानंतर साधारण 1.5 ते 2 मिनिटं अगदी कमी आचेवर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे। साधारण 2 मिनिटं झालेली आहे। झाकण मी काढून घेतलं आणि आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे भाजीला पाणी सुटलेलं आहे। भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर पुन्हा आपण यावर झाकण ठेवणार आहोत पुढच्या 2 ते 2.5 मिनिटांसाठी। या शेंगांमध्ये जे दाणे आहेत ते छान मऊ शिजले पाहिजे। आणि आता इथे झाकण काढून घ्यायचं, पुन्हा व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे ही भाजी वाफेवर शिजायला मदतही होते। आणि आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालतो आहे। तर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथे घातलेला आहे 3 चमचे। आणि आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर तीळ आवडत असेल तर भाजून घेतलेल्या तिळाचं कूटसुद्धा तुम्ही आता इथे वापरू शकता। सध्या थंडीचे दिवस आहेत, थंडीमध्ये आपण तीळ खात असतो त्यामुळे इथे तिळाचे कूट तुम्ही वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर फक्त काही मिनिटासाठीच आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे, साधारण अर्धा मिनिट। शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर आपण इथे झाकण ठेवलं। झाकण काढून घेतल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे। आणि आता आपण इथे भाजी मिक्स केल्यानंतर यामधला दाणा व्यवस्थित मऊ झाला की नाही ते सुद्धा पाहून घेऊया, शिजला की नाही ते पाहून घेऊया। हे बघा दाणा छान इथे शिजलेला आहे। आणि त्याचबरोबर हे जे वालाचं साल आहे ते सुद्धा बघून घेऊ। तर पूर्ण भाजी इथे छान शिजलेली आहे। आता मी इथे गॅस बंद करते आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर घालायची। कोथिंबिरीमुळे भाजीला छान रंगही येतो आणि चवसुद्धा येते। तुम्हाला दाखवते आहे अगदी जवळून। हे बघा भाजी मस्त इथे बनून तयार झालेली आहे। रंगसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला। अगदी झटपट आणि खूप साध्या पद्धतीने ही वालाच्या शेंगांची सुक्की भाजी इथे बनवून तयार झालेली आहे। सकाळच्या घाईत तुम्ही मुलांना डब्यासाठी ही भाजी बनवून देऊ शकता। ही भाजी तुम्ही वरण भातासोबत सर्व करू शकता, पोळीसोबत खाऊ शकता। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्र आणि फॅमिलीसोबत शेअर करा। अशाच एका छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।